नमस्कार मित्रांनो, आज आपण भारत सरकारच्या सुरक्षित लोकप्रिय अशा स्मॉल सेव्हिंग स्कीम बद्दल जाणून घेणार आहोत। खासियतीची अशी आहे, जेवढे पण पैसे आपण यात टाकतो त्याचे आपल्याला दुप्पट होऊन मिळतात। यस, म्हणजे 1000 रुपये आपण टाकले तर त्याचे 2000 होणार, 1 लाख रुपये आपण टाकले तर त्याचे 2 लाख होणार, 10 लाख रुपये तुम्ही याच्यात टाकले तर त्याचे 20 लाख रुपये होणार। जबरदस्त स्कीम्स आहे। याचे फायदे असे आहे की सेक्शन 80C अंतर्गत आपला 1.5 लाख रुपयांपर्यंत टॅक्स बेनिफिट मिळतो। दुसरं बेनिफिट, यावर आपल्याला लोन सुद्धा मिळतं। यस, जर आपण बाहेर पर्सनल लोन घ्यायला गेलो तर ज्या पर्सेंटेज मध्ये आपल्याला मिळतं त्यापेक्षा कमी इंटरेस्टवर आपल्याला इथे लोन सुद्धा मिळतं। महत्वाचं म्हणजे कमीत कमी आपण 1000 रुपये सुद्धा यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतोय। जबरदस्त स्कीम्स आहे। सुरुवातीला ही जी योजना आहे ती फक्त शेतकऱ्यांसाठी सुरू केली होती, पण आता कुठलाही भारतीय नागरिक ज्याचं वय 18 पूर्ण आहे तो सुद्धा यामध्ये इन्व्हेस्ट करू शकणार आहे। कुठली स्कीम्स आहे तर किसान विकास पत्र योजनेबद्दल तुम्हाला माहिती सांगतोय। कुठल्याही पोस्टामध्ये जाऊन तुम्ही ही योजना सुरू करू शकताय। भरपूर सारे बेनिफिट आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, अनेक जणांकडे सेव्हिंग होत नाही, अनेक जणांना म्युच्युअल फंड मध्ये कुठे इन्व्हेस्ट केली पाहिजे किंवा शेअर कुठले घेतले पाहिजे, काय घेतले पाहिजे हे समजत नाही, तर टेन्शन घेऊ नका। जर का तुम्ही FD करणार असाल तर त्याही पेक्षा सुरक्षित आणि जास्त इथे आपल्याला व्याजदर मिळतं। 7.5% चक्रव्याढ व्याज मिळतं। समजा जर मी आता 1 लाख रुपये यात टाकले, काही वर्षानंतर ते 1 लाखाचे 1.5 लाख झाले, तर मला जे व्याज मिळतं ते 1 लाखावर नाही मिळत, तर 1 लाखाचे जे 1.5 लाख झाले त्यावर मिळतं। म्हणजे जे अमाऊंट आपण टाकली आहे त्यावर जे व्याज मिळालंय ते व्याज मिळून पुढच्या वर्षी त्या व्याजावर व्याज मिळतं। त्यामुळे आपले पैसे इथे दुप्पट होता आहेत। तर चांगली स्कीम्स आहे। अनेक जणांना याबद्दल माहिती नाही आहे, त्यामुळे डिटेलमध्ये समजून घ्या। सगळी माहिती सांगतोय आणि असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण या स्कीम बद्दल समजून घेऊ। जसं की तुम्ही ते वाचू शकताय, किसान विकास पत्र म्हणजे KVP ही भारतीय पोस्ट ऑफिसची एक प्रमाणपत्र योजना आहे। हे प्रमाणपत्र जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा आपल्याला दिलं जातं आणि याच प्रमाणपत्रावर आपले ते लोन मिळतं। जसं की तुम्ही ते बघू शकताय, 115 महिन्यांच्या कालावधीत जी पण रक्कम आपण टाकतो तिच्या दुप्पट आपल्याला मिळतात। म्हणजे 5000 रुपये आपण टाकले तर त्यावर आपल्याला 10,000 रुपये मिळणार, 10,000 टाकले तर 20,000 मिळणार, 10 लाख टाकले तर 20 लाख मिळणार। अशा प्रकारची ही स्कीम्स आहेत, खास करून शेतकरी म्हणजे जे किसान आहेत त्यांच्यासाठी। त्यामुळे याचं नाव आहे किसान विकास पत्र योजना। पण कालांतरानंतर ही सगळ्यांसाठी ओपन झाली आहे आणि बाकीच्यांना याचा फायदा माहीतच नाही आहे आणि ते गुंतवणूक करत नाही। थोडक्यात काय तर कमीत कमी 1000 रुपये आपण यात गुंतवू शकतोय। कमाल मर्यादा नाही, म्हणजे 1 कोटी पण टाकू शकताय। 1 कोटी टाकले तर त्याचे 2 कोटी होणार आहे। त्यामुळे कमाल म्हणजे जास्तीत जास्त किती टाकू शकताय त्याचं काही मर्यादा नाहीये। आता जे पण आपण पैसे यात टाकतो ते 115व्या महिन्याच्या शेवटी तुम्हाला दुप्पट करून मिळतात। ओके, आता नेमका ही स्कीम्स काय ती समजून घ्या। जसं की बघा, व्याजदर आता सध्या जे चालू आहे दर 3 महिन्याने हे बदलत असतं आणि ॲव्हरेज जर आपण काढला तर 7.5 ते 7.7 या रेंजमध्ये हे असतं। जसं की तुम्ही बघू शकता, या वर्षी 2025-26 साठी 7.5% चक्रव्याढ व्याज मिळतंय। 115 महिन्यांमध्ये ही रक्कम दुप्पट होणार आहे। कमीत कमी 1000 रुपये आपण लावू शकतोय आणि जास्तीत जास्त कुठलीही मर्यादा नाही। जसं मी तुम्हाला सांगितलं, 1961च्या आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत आपल्याला इथे कर लाभ सुद्धा मिळतो। आता समजून घ्या कोण कोण इन्व्हेस्ट करू शकते। तर कमीत कमी तुमचं वय इथे 18 पाहिजे, जास्तीत जास्त कितीही असू शकतंय। तुम्ही भारताचे नागरिक पाहिजे। जर का तुम्ही अल्पवयीन म्हणजे तुमच्या मुलाच्या नावाने, ज्याचं 18 वय पूर्ण आहे त्याच्या नावाने करत असाल तर प्रौढ व्यक्ती त्याच्या नावाने हे अकाउंट सुद्धा सुरू करू शकतोय। हिंदू अविभाजित कुटुंब म्हणजे HUF आणि अनिवासी भारतीय यामध्ये गुंतवणूक करू शकत नाही। एक तर तुम्ही प्रौढ असाल किंवा तुमच्यापेक्षा जे लहान आहे त्यांच्या इथे तुम्ही अकाउंट ओपन करू शकताय। आता काय यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे तर तुम्ही बघू शकताय, 18 वय पूर्ण झालंय, अनेक जण गुंतवणूक करत नाही। भरपूर सारे शेतकरी आहे, पैसे येतात, समजा एखादं पीक आलं त्याच्यानंतर त्यांना पैसे मिळतात, ते गुंतवणूक करत नाही, असेच पैसे खर्च होऊन जातात। त्यामुळे त्यांच्यासाठी ही स्कीम आणली होती। आता सगळेजण ही करू शकताय, म्हणजे तुम्ही कॉलेज स्टुडंट जरी असाल तरी करू शकणार आहात। थोडक्यात जोखीम टाळण्यासाठी व्यक्तींकडे अतिरिक्त पैसा आहे आणि भविष्यामध्ये त्यांना त्याची गरज पडणार आहे, त्यामुळे तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे। याचे फायदे आणि वैशिष्ट्य काय तर हमी परतावा, बाजारातील जे चढ उतार आहे म्हणजे शेअर मार्केट वर गेलं खाली आलं किंवा आपली अर्थव्यवस्था ढासळली, काही पण झालं, इन्फ्लेशन वगैरे,
तरी इथे जी पण आहे जोखीम आपल्याला नाही आहे, कारण की ही कुठलाही मार्केट लिंक प्रॉडक्ट नाही आहे, गव्हर्नमेंट प्रॉडक्ट आहे. त्यामुळे जे पण पैसे आपण टाकतो ते सुरक्षित आपल्याला रिटर्न मिळतात. त्याच्यानंतर आपल्याला भांडवल संरक्षण मिळतं. जसं की एफडी मध्ये आपण पैसे टाकले तर एफडी मध्ये 5 लाख रुपयांपर्यंत संरक्षण आहे. त्यापेक्षा जास्त काय झालं, बँक बुडाली तर आपले पैसे बुडले, आपले मिळत नाही. पण इथे जे पण आपण भांडवल टाकतोय ही एक गुंतवणुकीची एक सुरक्षित पद्धत आहे, बाजारातील जोखमीच्या अधीन नाहीये. कालावधी संपल्यानंतर तुम्हाला गुंतवणूक आणि नफा नक्की इथे मिळतो. आता नेमके हे पैसे कधी परिपक्व होतात? आता जसं मी तुम्हाला सांगितलं 115 महिने तुमचे पूर्ण झाले तर जी पण रक्कम, समजा मी 5 लाख रुपये टाकले तर मला 115 महिन्यानंतर ते 10 लाख रुपये मिळणार आहे. ओके, मुदतपूर्व पैसे काढण्याचा नियम आहे का? तर आहे. म्हणजे जर का तुम्हाला काही पैशांची गरज पडली, मुलाचं शिक्षण, लग्न वगैरे काही असू शकतंय, त्यामध्ये तुम्ही 30 महिन्यानंतर म्हणजे 2 वर्ष 6 महिन्यानंतर तुम्ही हे पैसे काढू शकणार आहात. ओके, किंवा एखाद्या खातेदारकाचं निधन झालं किंवा न्यायालयाचा तुम्ही आदेश आणला तर त्यावरच तुम्हाला हे पैसे मिळतात, नाही तर पैसे मिळत नाही. अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 1000, 5000, 10000, 1 लाख, 10 लाख, 20 लाख, 30 लाख असे पैसे इथे गुंतवू शकतात. केव्हीपी प्रमाणपत्रावर तुम्हाला कर्ज मिळतं आणि जे पण कर्ज तुम्हाला मिळतं त्याचं व्याजदर तुलनेने कमी असतं, जी की एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर नामांकन सुविधा सुद्धा इथे मिळते. त्याच्यानंतर तुम्हाला हे जे केव्हीपी प्रमाणपत्र आहे ते तुम्ही कॅश भरून सुद्धा देऊ शकताय आणि डायरेक्ट सुद्धा घेऊ शकताय. यासाठी कुठले कुठले कागदपत्र लागतात? सगळ्यात आधी तुम्हाला ॲड्रेस प्रूफ लागतं, त्याच्यानंतर जन्म प्रमाणपत्र लागतं, ओळखपत्र म्हणजे भारताचे नागरिक तुम्ही आहे यासाठी तुम्हाला ओळखपत्र लागणार आहे. ड्रायव्हिंग लायसन्स झालं, पासपोर्ट झालं, पॅन कार्ड झालं, हे लागणार आहे. आणि केव्हीपी योग्यरित्या भरलेला फॉर्म, म्हणजे यामध्ये आपली जी गुंतवणूक करायची त्याचा फॉर्म पूर्ण तुम्हाला भरून घ्यायचा आहे. हे डॉक्युमेंट लागणार आहे. तुम्ही कुठल्याही पोस्ट ऑफिसमध्ये जा, तिथून तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय. आता थोडक्यात तुम्हाला उदाहरण देतो, नेमका हे पैसे कसे दुप्पट होणार आहे. समजा मी 1000 रुपयांची गुंतवणूक केली, आज मी 1000 रुपयांची गुंतवणूक केली तर 2.5 वर्षामध्ये त्याची किती होतात? 1173 होतात. ओके, त्यानंतर असे जर आपण बघायला गेलो मग 4 वर्ष, 4.5 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, 115 महिने कधी होतात? 9व्या वर्षी होतात. तेव्हा आपल्याला डायरेक्ट इथे 2000 रुपये मिळतात. म्हणजे थोडक्यात जर तुम्ही 1000 च्या ऐवजी 10000 केले तर ही जी रक्कम आहे ते 20,000 होणार. समजा जर तुम्ही ते 1 लाख केले तर इथे 2 लाख होणार. आणि व्याज कसं मिळतंय ते पण तुम्ही इथे बघू शकणार आहात. आता तुम्ही ते बघू शकताय 2023-24 साठी 7.5% म्हणजे 7.5% व्याजदर आहे. तुम्ही ते बघू शकताय 22 मध्ये 6.9 होता, त्याच्यानंतर इथे बघा 17 मध्ये 7.8 होता. हे बदलत गेलेली आहे, पण जर याचा ॲव्हरेज आपण काढला तर 7.5च्या किंवा 7.7च्या ॲव्हरेजमध्येच हे व्याजदर असतं. आता आपण याचं कॅल्क्युलेटर बघून घेऊ. जसं की इथे बघा मी 5 लाख रुपये इन्व्हेस्ट करतोय आज, तर याच्या 115 महिन्यानंतर मला 10 लाख रुपयांची मॅच्युरिटी अमाऊंट मिळते. समजा मी या 5 लाख रुपयाऐवजी 1 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करतोय तर माझे 2 लाख रुपये होणार आहे. किती याच्यात? तर 9 इयर 5 महिन्यांमध्ये म्हणजे 115 महिन्यांमध्ये माझे पैसे दुप्पट होतात. आता अनेक जण म्हणतील एफडी आणि याच्यामध्ये काय फरक आहे? तर तुम्ही ते बघू शकताय. किमान गुंतवणूक आपण इथे 1000 रुपयांपासून करू शकतोय, जास्तीत जास्त किती पण करू शकतोय. एफडी जर आपण करायला गेलो तर 500 पासून आपण एफडी करू शकतोय. व्याजदर इथे आपल्याला 7.5% मिळतं आणि एफडीचं जे व्याजदर आहे ते जवळपास 6-6.5% चालू आहे, म्हणजे जवळपास 1% कमी आहे. इथे चक्रव्याढप्रमाणे व्याज मिळतंय, जी की एक चांगली गोष्ट आहे. परिपक्वता याची 9 वर्ष 7 महिन्याच्या आसपास आहे, म्हणजे 115 महिने आहे. आणि जर इथे आपण बघितलं तर 10 वर्ष. तथापि आपण जी एफडी सुरू केली आहे त्याच्या 7 दिवसानंतर सुद्धा पैसे काढू शकतोय. ओके, टॅक्स बेनिफिट आपण बघायला गेलो तर दोघांमध्ये पण आपला टॅक्स बेनिफिट मिळतो. याचा लॉक इन कालावधी 2.5 वर्षाचा आहे. याचा लॉक इन कालावधी 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत असो. तुम्ही कुठली एफडी काढताय त्यावर आहे. तर अशा प्रकारे हा दोघांचा डिफरन्स आहे. तर मित्रांनो, डिटेलमध्ये सगळी माहिती तुम्हाला समजून सांगितली आहे. तुम्हाला जर अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्ही जिथे पण राहता तिथलं जे पण पोस्टाचं ऑफिस आहे तिथे जाऊन तुम्ही त्यांना सांगायचं की मला केव्हीपी फॉर्म द्या, म्हणजे किसान विकास पत्र हे फॉर्म द्या. तो फॉर्म तुम्हाला पूर्ण भरून घ्यायचा आहे, डॉक्युमेंट जमा करायचे आहे आणि जी पण रक्कम तुम्हाला टाकायची आहे, समजा मला टाकायची आहे 5000 किंवा 10000 माझ्याकडे आलेले आहे आणि मला वाटतं की आता मला त्याची गरज पडणार नाही आहे, त्यामुळे मी ते टाकून देतोय आणि 115 महिन्यानंतर ते मला दुप्पट करून मिळणार आहे. तर सगळी माहिती तुम्हाला समजली असेल, नाही समजली तर कमेंट करा. त्यामुळे ही योजना अशा लोकांसाठी आहे ज्यांना कुठलीही जास्त रिस्क घ्यायची नाही आहे. जो पण आपण गुंतवणूक करतोय ती पण सुरक्षित असली पाहिजे, व्याजदर पण सुरक्षित असला पाहिजे, त्यांच्यासाठी ही बेस्ट असणार आहे. अशाच योजनांची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.